DRG Kids. गोष्ट धडा. श्याम कोंबड्या विकायला बाजारात येतो, पण दोन चोर त्याला मूर्ख बनवून त्याच्याकडून त्याच्या कोंबड्या चोरतात. पण जसं श्यामला आपल्या मूर्खपणाची जाणीव होते, तो त्या चोरांना चांगला धडा शिकवतो. एका गावात श्याम नावाचा मुलगा आपल्या आईबाबांबरोबर राहत होता. तो गावाच्या शाळेत शिकायचा आणि सुट्टीच्या दिवशी आपल्या आईबाबांना कामात मदत करायचा. एकदा त्याचे बाबा कामासाठी शहरात गेले होते. तेव्हा त्याच्या आईने त्याला बाजूच्या गावात कोंबडी विकण्यासाठी पाठवलं. बाळा श्याम, तुझे बाबा तर शहरात गेले आहेत. तू यावेळी बाजूच्या गावात जाऊन कोंबड्या विकून येशील का? श्याम: हो आई, मी नक्की जाईन. बस मला एवढंच सांग की या कोंबड्या कितीला विकायच्या आहेत? बाळा, एक कोंबडीचे 200 रुपये आणि 2चे 400 रुपये. ठीक आहे आई, मी जातो. हे बोलून श्याम दोन्ही कोंबड्यांना एका टोकरीमध्ये भरून दुसऱ्या गावाच्या बाजारात जाण्यासाठी निघतो. दुसऱ्या गावात पोचल्यानंतर तो बाजाराचा रास्ता विचारतो. काका, बाजार कुठल्या बाजूला आहे? माणूस: बाळा, इथून सरळ जा, जवळच आहे. धन्यवाद काका. श्याम पुढे निघतो. त्याच्या मागे दोन चोर असतात आणि ते लगेच समजतात की हा मुलगा ह्या गावाचा नाहीये. असं वाटतं हा मुलगा दुसऱ्या गावाचा आहे आणि हा बाजारात कोंबड्या विकायला चाललाय. ओ बाबा, चल ना, याला मूर्ख बनवून याच्या कोंबड्या चोरूया. हो, बरोबर बोलतोयस. चल माझ्या बरोबर, आणि मी जे काही बोलेन ते फक्त ऐक आणि हो म्हण. ठीक आहे भावा. असं बोलून ते दोघे श्याम जवळ येतात आणि त्याला म्हणतात. अरे बाळा, ऐक, हे कावळे घेऊन कुठे चाललंस? हे कावळे नाहीयेत, कोंबड्या आहेत. तुम्हाला एवढं सुद्धा नाही माहित का? ह्या कोंबड्या आहेत का? हे तर कावळे आहेत, कावळे. हो बाळा, हे कावळे आहेत. तुला कोणी सांगितलं की ह्या कोंबड्या आहेत? हे कावळे नाहीयेत, या कोंबड्याच आहेत. मला माहित आहे. तू काय ह्यांना बाजारात विकायला चाललायस? पण तुला ह्यांचे 2 रुपये सुद्धा मिळणार नाही. पण तुला हवं असेल तर मी ह्याला 10 रुपयामध्ये विकत घेतो. बिचारा श्यामचं डोकं तर चालतच नव्हतं की आईने तर मला कोंबड्या दिल्या होत्या, पण हे दोघं त्याला कावळे का म्हणत आहेत. तुम्हाला पण हे माहित आहे की हे कावळे आहे, तर तुम्ही हे विकत का घेता आहात? ते ह्यासाठी की मी रोज कावळ्यांना जेवण देतो, आणि जर तू मला हे विकलेस तर मी यांना पण जेवण देईन. श्यामला वाटत आहे की कदाचित तो माणूस खराच बोलत आहे, कारण त्याची आई सुद्धा कावळ्यांना जेवण द्यायची. हाच विचार करून तो तयार होतो. ठीक आहे, मी हे तुम्हाला विकतो, पण तुम्हाला मला याचे 20 रुपये द्यावे लागतील. ठीक आहे, हे घे. चंपक पैसे देतो आणि दोन्ही कोंबड्या विकत घेतो. ठीक आहे बाळा, आता आम्ही निघतो. मग ते दोघे तिथून निघून जातात आणि आपसमध्ये बोलू लागतात. पाहिलंस ना, 20 रुपयात 2 कोंबड्या घेतल्या मी. कसं मूर्ख बनवलं त्याला. श्याम बघतो की ते दोघे बाजाराच्या दिशेने जात असतात, तर तो त्या दोघांच्या पाठलाग करतो. जाऊन बघतो की हे दोघं याचं काय करतात. थोडा लांब जाऊन चंपक आणि वीरू एका कोंबडीच्या दुकानात जातात आणि दुकानदाराला म्हणतात. दादा, या कोंबड्यांचे काय भाव लावणार? दोघांचे 400 रुपये. अरे दादा, 500 रुपये देत असाल तर बोला. ठीक आहे, 500 रुपये देतो. दुकानदार 500 रुपयात त्या कोंबड्यांना विकत घेतो. श्याम लपून हे सगळं बघत असतो. या दोघांनी मला मूर्ख बनवलं. मला 20 रुपये देऊन माझ्या कोंबड्यांना 500 रुपयात विकलं. आता मी आईला काय सांगणार? पण आता मी पण या दोघांना नाही सोडणार. काहीतरी विचार करून श्याम एका चहाच्या दुकानावर येतो आणि चहावाल्याला 20 रुपये देऊन बोलतो. समजलात ना काका? हो बाळा, मी तुझी मदत करेन. तू जसं म्हणालायस तसंच करेन. मग पुढे श्याम एका समोसावाल्याकडे जातो आणि त्याला पण 20 रुपये देतो आणि त्याला पण काहीतरी सांगतो. ठीक आहे बाळा. नंतर श्याम पुढे चंपक आणि वीरूकडे जातो, जे त्याच बाजारात फिरत असतात. अरे, तुम्ही दोघं इथे? आणि ते कावळे कुठे गेलेत? कावळ्यांना तर आम्ही घरी सोडून आलो आहोत, पण तू इथे काय करतोयस? तुझे कावळे तर आम्ही विकत घेतले,
मग आता बाजारात काय विकायला आला आहेस? मी तर इथे काहीतरी खायला आलो होतो. गावी परत जाण्यापूर्वी विचार केला इथे काहीतरी खाऊन जाऊ, म्हणून इथे आलो. चला तिथे समोसे खाऊया. नाही नाही, तूच खा. आमच्याकडे आता खायला पैसे नाहीयेत. अरे हे काय बोलत आहात? मी तुम्हाला समोसे खायला घालतो, तुम्हाला पैसे नाही द्यायचेत. अच्छा, असं आहे तर मग चल. श्याम त्या दोघांना घेऊन त्याच समोसावाल्याकडे जातो आणि तिथे समोसा खातात. खाऊन झाल्यानंतर श्याम आपल्या पिशवीतून हात घालून म्हणतो, जादूची पिशवी, मला लगेच सोनं दे. हे बोलून तो पिशवीतून माती काढून समोसावाल्याकडे हातात देतो. मग समोसावाला आपली मुठ्ठी उघडतो तर मातीच्या बदल्यात त्याच्या हातात 20 रुपये असतात. हे काय? तू तर माती दिली होतीस ना, त्याचे 20 रुपये कसे झाले? ही एक चमत्कारी पिशवी आहे. ही एका तपस्वी बाबाने माझ्या आईला दिली होती, ज्यातून सोन्याची माती निघते. हे कसं शक्य आहे? माझा विश्वास नाही यावर. अरे आता तुमच्या समोरच तर मातीचं सोनं करून दाखवलं. तुमचा विश्वास नसेल तर परत करून दाखवतो. हे बोलून आता श्याम त्या चहावाल्याकडे जातो आणि तिघजण चहा पितात. चहा पिऊन झाल्यावरती श्याम पुन्हा पिशवीत हात घालतो आणि बोलतो, जादूची पिशवी सोनं दे, आणि माती काढून चहावाल्याला हातात ठेवतो. चहावाला मुठ्ठी उघडल्यावर हातात 20 रुपये असतात. अरे हो, ही तर खरंच जादूची पिशवी आहे. तू आम्हाला ही पिशवी देशील का? नाही नाही, मी तुम्हाला ही पिशवी नाही देऊ शकत. यामुळेच तर आमच्या घरात कधीच कुठल्या गोष्टीची कमी नसते. शिवाय त्या बाबांनी पण आईला सांगितलं होतं की ही पिशवी कोणाला देऊ नका. मी तुला ह्या पिशवीचे 100 रुपये देईन. तुम्ही 500 रुपये दिले तरी सुद्धा मी तुम्हाला नाही देणार. वीरू चंपकला म्हणतो, बाबा 1000 रुपये देऊन टाक. त्यानंतर आपण हवे तितके पैसे काढून घेऊया या पोटलीमधून. हो, तू बरोबर बोलतोयस मित्रा. मग चंपक श्यामला म्हणतो, मी तुला ह्याचे 1000 रुपये देईन. ती पिशवी तू मला विक. ठीक आहे, तुम्ही जर 1000 रुपये देत असाल तर मी विकायला तयार आहे. चंपक 1000 रुपये श्यामला देतो आणि ती पिशवी विकत घेतो. मला मूर्ख बनवलं होतं ना, आता कळेल तुम्हाला. चल भावा, आज बिर्याणी खाऊया. वाह, आज खूप मजा येईल. मग चंपक आणि वीरू जवळच्या एका हॉटेलमध्ये जातात आणि पोटभर बिर्याणी खातात. श्याम बाहेर उभा खिडकीतून हे सगळं बघतो. आज तर बिर्याणी खाऊन मज्जाच आली. चल आता पैसे देऊया. दोघे हॉटेलवाल्याजवळ जातात आणि विचारतात, किती रुपये झाले आमचे? 500 रुपये. जादूची पिशवी सोनं दे. पिशवीतून माती काढून चंपक त्या हॉटेलवाल्या समोर ठेवतो, पण तिथे सुद्धा मातीच असते. हे तुम्ही काय करताय? मी तुमच्याकडे पैसे मागत आहे आणि तुम्ही मातीने माझा टेबल खराब करताय. थांबा थांबा, मी पैसे देतो. तो पुन्हा पिशवीत हात घालून बोलतो, पण तरी सुद्धा त्या मातीचं सोनं होत नाही. हे काय झालं भावा? त्याने आपल्यालाच मूर्ख बनवलं. स्वतःच्या कोंबड्यांच्या 500 रुपये सोबत त्याने आपलेही 500 रुपये घेतले. हॉटेलवाला, तुम्ही पैसे देताय की नाही? आमच्याकडे पैसे नाही आहेत तो. भीमा, अरे ओ भीमा, यांची जरा चांगलीच धुलाई कर. ह्या पुढे कधीच फुटकाचा खाणार नाहीयेत. नाही नाही, आम्हाला नका मारू. चूक झाली, आम्हाला जाऊ द्या. भीमा त्या दोघांची छानच धुलाई करतो. ते दोघं क्षमा मागतात की परत असं कधी नाही करणार. श्याम हे सगळं बघतो आणि तिथून निघून जातो. घरी आल्यावर ही पूर्ण घटना श्याम आपल्या आईला सांगतो. पाहिलंस ना बाळा, वाईट कामाचे परिणाम वाईटच होतात. पण यापुढे तू असं कधीच करू नकोस, नाही तर तुझ्यात आणि त्यांच्यात काय फरक राहील. यावेळी तर तू त्यांना धडा शिकवण्यासाठी हे सगळं केलं, पण तू जे केलंस ते सुद्धा चुकीच्या मार्गानेच केलंस ना बाळा. हो आई, आतापासून मी कधीही मूर्ख बनणार नाही, ना कधी कोणाला मूर्ख बनवणार. अशा प्रकारे श्यामने त्या दोन्ही चोरांना धडा शिकवला.